हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान असतील. तर एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे आता आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता माझ्या मुलाला ना हळूहळू सगळे सणवार खूप छान प्रकारे कळायला लागले आहे आणि आदल्या दिवशी जर त्याला सण सांगितले ना तर तो एक्साइट असतो की उद्या मम्मा काहीतरी म्हणजे स्पेशल असतं आमच्या घरी, असं त्याला माहिती असतं. तर त्याला सांगितले की उद्या व्हाईट कपडे घालायचे असतात आणि झेंडावंदनला आपल्या स्कूलमध्ये जायचं असतं. पण स्कूलला तर गेला नाही तो. तर पण मग मोठा मुलगा स्कूलला जाऊन आला आणि मग त्यांना असे व्हाईट कपडे मी घालायला सांगितले आणि त्याला ट्युशनवरून आल्यावर मी त्याला म्हणाली, चल झेंडावंदनसाठी तू राष्ट्रगीत गा बरं. तर त्याने सिरियसली खूप छान गायलं, पण गाता गाता थोडंसं बोबडी ओढते त्याची, म्हणून थोडा बोबडा बोलला. सो तर इथे त्याचं गाणं ऐका नक्कीच. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी ही सगळी गाणी लावते. तर ही गाणी माझी लहानपणाची, म्हणजे आपल्या बालपणापासून आपण ही गाणं ऐकत आले आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाचं हे गाणं फेवरेट होतं बालपणापासून जे आपण ऐकत आलो आहोत. तर मुलांनाही मी असं सांगत असते की प्रत्येक सणाला त्या सणांची गाणी लावा. तर मी त्याला त्याच्या पप्पांबरोबर पाठवलं आणि त्याला सांगितलं, तुला जे जे झेंडावंदनचे जे काही गोष्टी हवी असतात ते सगळं घे. त्याने असं छान छान मस्त असं घेतलं आहे. तर मी त्याला ना नेहमी माझ्या बालपणीच्या गोष्टी सांगत असते. मुलांना ॲक्च्युली ना आपण असं एक बोलतो ना उत्साही बनवलं पाहिजे. तर ते कसे उत्साही बनतील? जर आपण आपलं बालपण एन्जॉय केलं असेल ना, तसंच मुलांनीही आपलं बालपण एन्जॉय केलं पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर सिरियसली तुम्ही त्यांना ना आपल्या बालपणीच्या गोष्टी नक्की शेअर करत राहा. आपण कसं आजकाल म्हणजे कुटुंबामध्ये कसं चाललं आहे की सगळीकडे जो तो आपापले मोबाईल घेऊन बसत. पण मी सिरियसली मुलांबरोबर खूप गप्पा मारते. त्यांना मी माझ्या प्रत्येक बालपणीच्या आठवणी सांगते. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे घे. थँक्यू. हाय गाईस, आम्ही चाललो आहे आता मूवी बघायला गदर 2. तर इथे माझं बोलणं अर्धवटच राहिलं. तर मी माझं म्हणणं काय माहिती आहे का, जो सण असेल ना त्याच्या आदल्या दिवशी ना मी त्याला माझ्या बालपणीच्या आठवणी सांगते. की जर असं होळी असेल तर मग आम्ही असं मज्जा करायचो, मम्मी माझी अशी पुरणपोळी बनवायची, असं मी बऱ्याच गोष्टी सांगते. पाडव्याला श्रीखंड बनवायचं. तर मी त्यांनासुद्धा असं बनवून खायला घालते आणि त्यांना आता माहिती पडलेलं आहे की आज काय उद्या काही सण असेल ना तर आज स्पेशल आमच्या घरी काही ना काही छान छान गोष्टी असणार आहे. हे त्यांना आता माहिती पडून गेलेलं आहे की मम्मा खूप छान छान काहीतरी करणार आहे, घर सजवणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती पडल्या आहेत. तर ते पण खूप मस्त एक्साईट असतात. आता कुठल्याही सणाला ते म्हणजे एन्जॉय करण्यासाठी रेडी असतात की उद्या काय होणार आहे आमच्या घरात छानपैकी. तर त्याच निमित्ताने मी मुलांना पण इथे गदर 2 मूवी बघायला आणला आहे. तर आमच्या इथे स्पेशली असं एकही बोलतो ना मल्टिप्लेक्स नाही आहे. तर हे मला वाटतं हे वर्ष दीड वर्ष झालं असेल हे बनून. तर त्याच निमित्ताने इथे माझी फर्स्ट टाईम आम्ही इथे आलो आहे आणि मला खरंच ते आवडलं आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्या एरियामध्ये एकही मल्टिप्लेक्स नसण्याचं दुःख आणि ते अचानक झाल्याचा जो आनंद असतो ना, तो आनंद खरंच सिरियसली असतो. ते म्हणतात ना की प्रत्येकाला आपल्या शहरावर प्रेम असतं, तसंच माझं काही आहे. तर मला खूप आवडला. माझ्या आहोंना तर त्यांचं म्हणणंच नव्हतं. 1.5 वर्ष मला वाटतं झालं मी त्यांच्या मागे लागले की आपण तिथे जाऊन येऊ. पण ते बोलतात नाही चांगलं नसेल किंवा हे ते. पण ते पण म्हणाले खरंच छान आहे. तर मस्त असा मी बॉर्डर 2 मूवी बघितला. तर व्ह्यूज आम्ही आधीच बघितले होते. तर एवढे काही खास व्ह्यू नव्हते. ते स्टार्टिंगला बोर आहे वगैरे असं आम्हाला कळलं होतं. पण मला खरंच खूप मूवी आवडला. म्हणजे मला असं वाटलं 3.5 तासाचा मूवी आहे, नक्की एन्जॉय करता येईल की नाही, मला बघायला कंटाळा तर नाही ना, हे खूप प्रश्न होते. पण मला सिरियसली इतकं आवडलं ना, म्हणजे 3.5 तास कसे निघून गेले काहीच कळलं नाही. इतका जबरदस्त मूवी नाही, कोणी बघितलं नसतं तर सिरियसली बघून या. कारण की प्रत्येकाचे फिलिंग्स वेगळे असतात. आता मला असे मूवीज खूप आवडतात. म्हणजे अक्षरशः मी रडते पण आणि असं वाटतं अरे मी सोल्जर बनली पाहिजे ना, असा पण माझा काहीतरी हे असतो. तर मला खरंच सिरियसली आवडले आणि माझ्यामध्ये तर तुम्ही बघून या. कारण की असे देशाचे पिक्चर आपण सोडले नाही पाहिजे मला तरी वाटतं. म्हणून प्रत्येकाने जसं आपण लव्ह स्टोरी मूवीला एवढं महत्त्व देतो किंवा कुठल्याही मूवीना, पण तसंच अशा मूवींना पण आपण महत्त्व दिलंच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.